नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पठाण इद्रिस स्वागत करतो तुमचं सर्वांचं MPSC वालामध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपली चाणक्य बॅच जी सुरू आहे त्या चाणक्य बॅच मध्ये आजचा हा लेक्चर राहणार आहे आणि आज आपण पुन्हा एकदा बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल। महाराष्ट्राच्या भूगोलाचे आजच्या या लेक्चर मध्ये आपण 80 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। किती क्वेश्चन डिस्कस करणार आहोत? 80 क्वेश्चन या ठिकाणी आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चाणक्य बॅच मध्ये आतापर्यंत आपण जेवढे या ठिकाणी लेक्चर टाकलेले आहेत चांगला प्रतिसाद तुमचा मिळत आहे। ओके, आणि योग घातलेल्या परीक्षेसाठी त्या सर्व लेक्चरचा फायदा सुद्धा या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहेत तर हा लेक्चर सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचा राहणार आहे। ओके, ते 80 क्वेश्चन आहे, तर जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न। आणि आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, महान अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पुरुष साक्षरता कोणत्या जिल्ह्यात आढळते? इथे आता शब्द पुरुष आलेला आहे। परीक्षेमध्ये कधीही प्रश्न चांगला वाचायचा आहे। आपण जे आहे तर घाई मध्ये नुसतं साक्षरता वाचतो आणि साक्षरता टोटल साक्षरता जर विचारलं तर तो भाग वेगळा, ओनली पुरुषाची साक्षरता विचारली तर तो भाग वेगळा, महिलांची साक्षरता विचारली तर तो भाग वेगळा। तर सर्वात जास्त पुरुष साक्षरता जर आपल्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात असेल ते आहे मुंबई उपनगर जिल्हा। मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पुरुष साक्षरता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। तर महान अशा आपला महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता असणारे सर्वाधिक साक्षरता असणाऱ्या जिल्ह्यांचा जर विचार केला आपण तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकाला मुंबई उपनगरचा समावेश आहे। या मुंबई उपनगरमध्ये 92.9% या ठिकाणी जे आहेत पुरुष साक्षरता आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर विदर्भातील अकोला येतोय, अकोलामध्ये 92.3% आहे। त्यानंतर विदर्भातील नागपूर येतोय, नागपूरमध्ये 92.1% आहे। त्याच्यानंतर विदर्भातीलच गोंदिया येतो जिथे 92% आहे। तर हे सर्वात जास्त पुरुष साक्षरता असणारे जिल्हे आहे। कधी कधी आपल्याला पहिल्या क्रमांकाचा जिल्हा विचारला जातो, कधी कधी दुसऱ्या क्रमांकाचा सुद्धा विचारला जाऊ शकतो। त्याच्यामुळे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री साक्षरता, महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री साक्षरता कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिल्या प्रश्नामध्ये आपण पुरुष साक्षरतेबद्दल बोललो होतो, आता या ठिकाणी स्त्री साक्षरतेबद्दल या ठिकाणी विचारलेलं आहे। आणि स्त्री साक्षरतेचा जर विचार केला मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री साक्षरता मुंबई शहरामध्ये आहे। मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये आहे, कारण मुंबईसाठी 2 जिल्हे आहे आपल्याकडे, मुंबई सिटी अँड मुंबई उपनगर। ओके, तर मुंबई शहरामध्ये सर्वाधिक स्त्री साक्षरता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। तर स्त्री साक्षरतेशी संबंधित असणारे पहिले 4 जिल्हे जर आपण या ठिकाणी बघितले तर स्त्रियांशी संबंधित सर्वात जास्त साक्षरता मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये आहे, ती आहे 86.5%। ओके, नंतर दुसरा क्रमांक मुंबई उपनगरचा आहे 86.4%। नंतर तिसरा क्रमांक नागपूरचा आहे 84.5%। चौथा क्रमांक अकोल्याचा आहे 83.5%। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, 1 मे 1960 ला स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या स्थापन झाला त्यावेळेस किती होती? ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 ला, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती होते बुवा? आजच्या घडीला जर बघितलं तर आजच्या घडीला आपल्याकडे 36 जिल्हे आहे, परंतु 1 मे 1960 ला आपल्याकडे जिल्हे किती होते बुवा? तर त्यावेळेस होते 26 जिल्हे। किती जिल्हे होते? 26 जिल्हे या ठिकाणी त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल। ओके, महाराष्ट्राबद्दल या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ जवळपास 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपला महाराष्ट्र देशात 3ऱ्या क्रमांकाला आहे। ओके, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने 9.36% क्षेत्र हे व्यापलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती आहे। आकारावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहे, तर आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती या ठिकाणी आहे। ओके, त्याच्यानंतर 1 मे 1960 ला स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या 26 होती। ज्यावेळेस स्थापन झाला त्यावेळेस 26 होती, आता सध्या 36 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। ओके, तर हे सगळे गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। ओके, महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार
किती किलोमीटरचा आहे? दक्षिणोत्तर विस्तार या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. तर दक्षिण उत्तर म्हणजे या ठिकाणी जे आहेत तर या ठिकाणी जे आहेत या पद्धतीने दक्षिण आणि उत्तर आहे असा विस्तार, उभा विस्तार महाराष्ट्राचा. तर या ठिकाणी 720 किलोमीटर अंतराचा आहे. किती किलोमीटर अंतराचा आहे? 720 किलोमीटर अंतराचा आपला या ठिकाणी दक्षिणोत्तर विस्तार आहे. महाराष्ट्रास 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा पण लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार 720 किलोमीटरचा असून पूर्व पश्चिम विस्तार जर बघितला आपण तर सुमारे 800 किलोमीटरचा आहे. पूर्व पश्चिम म्हणजे या आपल्या समुद्र सपाटीपासून, अरबी समुद्रापासून तर तिकडे विदर्भापर्यंत, गोंदिया, गडचिरोली पर्यंत हा जो अंतर आपण बघितला तर 800 किलोमीटर आहे. आणि वरून खालून जर अंतर या ठिकाणी आपण बघितला तर 720 किलोमीटर या ठिकाणी आहे. राज्याची राजधानी मुंबई असून उपराजधानी नागपूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या वायव्येस कोणते केंद्रशासित प्रदेश आहे? वायव्येस कोणते केंद्रशासित प्रदेश आहे? मग या ठिकाणी दिशा आहे आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8. ओके, तर या ठिकाणी उत्तर असतंय. ओके, या ठिकाणी दक्षिण असतंय. ओके, या ठिकाणी पश्चिम असतंय, या ठिकाणी पूर्व असतंय. ओके, आता ज्या उपदिशा आहे, उपदिशेबद्दल जर बोलायचं झालं तर वायव्य कुठे आहे बुवा? तर वायव्य कुठे आहे? तर पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये वायव्य येते. उत्तर आणि पूर्वच्या मध्ये ईशान्य येतंय. ओके, त्याच्यानंतर पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आग्नेय येतंय आणि पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर नैऋत्य येते. ओके, तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग आता महाराष्ट्र या पद्धतीने असेल तर महाराष्ट्राच्या वायव्येस आपल्याला बघायचं झालं तर मग इकडे कोणता केंद्रशासित प्रदेश आहे? वायव्येस गुजरात पण आहे आणि गुजरात जवळ एकच केंद्रशासित प्रदेश आहे ज्याचं नाव आहे दादरा नगर हवेली दीव आणि दमण. दादरा नगर हवेली दीव आणि दमण हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि तिकडे एक राज्य आहे गुजरात आहे. तो वायव्येस एक राज्य आहे आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे. राज्य गुजरात आहे, केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली आहे. म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय 1 अ आणि ब याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आता यामध्ये आपण महाराष्ट्र राज्याच्या सीमा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पश्चिमेस अरबी समुद्र आहे. पश्चिमेस काय आहे? अरबी समुद्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर या ठिकाणी जे आहे तर पुन्हा एकदा आपण दिशा काढून घेऊ अशा पद्धतीने. ओके, या ठिकाणी दिशा काढून घेऊ आपण किंवा या ठिकाणी जे आहेत तर या पद्धतीने दिशा आहेत आपल्या. ओके, आता यामध्ये जर आपण बघितलं तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. वायव्येस गुजरात आहे, दादरा नगर हवेली आहे. ओके, हे या ठिकाणी आहे. उत्तरेस मध्य प्रदेश आहे. उत्तरेस मध्य प्रदेश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, पूर्व व ईशान्य छत्तीसगड आहे. पूर्वेला सुद्धा छत्तीसगड आहे आणि ईशान्येला सुद्धा छत्तीसगड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. दक्षिणेस गोवा आणि कर्नाटक आहे. या ठिकाणी जे आहे तर कर्नाटक आपल्याला बघायला मिळेल आणि या ठिकाणी गोवा आपल्याला बघायला मिळेल. आग्नेयस तेलंगणा आहे. आग्नेय इकडे आहे. ओके, आग्नेयस तेलंगणा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या या सीमा आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया आपण. मध्य प्रदेशला महाराष्ट्राचे एकूण किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? मध्य प्रदेशला महाराष्ट्राचा सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? तर तो मध्य प्रदेश आहे. सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशला लागून आहे. मग एकूण किती जिल्ह्याची सीमा आपल्या महाराष्ट्रातील मध्य प्रदेशला लागून आहे बुवा? तर आपल्या महाराष्ट्रातील 8 असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांची सीमा या ठिकाणी ज्या आहेत मध्य प्रदेशला लागून आहे. 8 जिल्ह्यांची सीमा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर महाराष्ट्राचे इतर राज्यांना भिडणारे जिल्हे जर आपण बघितले तर कर्नाटकला नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आहे. ओके, 1 2 3 4 5 6 7. तर कर्नाटकला 7 राज्य लागलेले आहेत. गोव्याला सिंधुदुर्ग आहे, एकच राज्य लागलेलं आहे गोव्याला. मध्य प्रदेशचा जर विचार केला तर 8 राज्य लागलेले आहे मध्य प्रदेशला. गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती.
जळगाव, बुलढाणा, धुळे आणि नंदुरबार या पद्धतीने 8 जिल्हे आपल्या महाराष्ट्रातील मध्य प्रदेशला लागून आहे. छत्तीसगडचा जर विचार केला तर 2 जिल्हे आहे, गडचिरोली आणि गोंदिया. तेलंगणाचा जर विचार केला, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड 4 जिल्हे आहे. आणि गुजरातचा जर विचार केला, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर 4 जिल्हे आपल्याकडे बघायला मिळेल. अशा पद्धतीने जे आहेत तर हे आपल्या आजूबाजूला असणारे राज्य आणि त्या राज्याला आपल्या महाराष्ट्रातील सीमा लागून आहे ते जिल्हे. ओके, जालना जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? जालना जिल्ह्याची निर्मिती कधी झालेली आहे? ओके, 1 मे 1981, 6 ऑगस्ट 1982, 26 ऑगस्ट 1982, 1 जुलै 1998. तर जालना हा जो जिल्हा आहे औरंगाबाद जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे. कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे? औरंगाबाद जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे. आणि या जालन्याची निर्मिती झालेली आहे 1 मे 1981 ला. 1 मे 1981 ला जालन्याची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर बघूया. या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांची निर्मिती या ठिकाणी दिलेली आहे. ओके, आपण पहिल्याच प्रश्नामध्ये बघितला, ज्यावेळेस आपला महाराष्ट्र वेगळा झाला त्यावेळेस तिसऱ्या प्रश्नामध्ये, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. ओके, कधी झाला? 1960 मध्ये. तर जवळपास 1981 पर्यंत 60च जिल्हे होते आपल्याकडे. 1981 पर्यंत 60 जिल्हे होते. आणि 1981चा जो महाराष्ट्र दिन होता त्या 1981च्या महाराष्ट्र दिनाला 2 नवीन जिल्हे आपल्याकडे स्थापन करण्यात आले. 1 मे 1981 ला रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजन होऊन सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा तयार झाला. आणि त्याच दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातून विभाजन होऊन जालना जिल्हा या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच 1981 मध्ये 2 नवीन जिल्हे आपल्याकडे झालेले आपल्याला बघायला मिळेल. ओके, त्याच्यानंतर 1982 आला आणि 1982 ला लातूर आणि गडचिरोली, 1982 ला लातूर आणि गडचिरोली हे 2 जिल्हे निर्माण झाले. लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातून वेगळा झाला आणि गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातून वेगळा झाला. त्याच्यानंतर 1990 मध्ये बृहन्मुंबई जो जिल्हा होता, बृहन्मुंबई, त्याचं विभाजन करण्यात आलं आणि त्याचे 2 जिल्हे या ठिकाणी झाले. बृहन्मुंबई जो होता तो आताचा मुंबई शहर राहिलेला आहे आणि त्यातून वेगळा झाला मुंबई उपनगर. म्हणजे 1990 ला 1 जिल्हा आपल्याकडे स्थापन झालेला आहे. त्याच्यानंतर 1998 ला 1 जुलै 1998 ला वाशिम आणि नंदुरबार, अकोला जिल्ह्यातून वाशिम आणि धुळे जिल्ह्यातून नंदुरबार अशा पद्धतीने 2 जिल्हे पुन्हा निर्माण करण्यात आलेले आहे आपल्याकडे 1998 ला. त्याच्यानंतर 1999 ला पुन्हा 2 जिल्हे झाले, परभणीतून हिंगोली आणि भंडारातून गोंदिया. म्हणजेच 1999 मध्ये 2 जिल्हे आपल्याकडे निर्माण झाले. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा 2 जून 2014 रोजी ठाण्यातून पालघर या ठिकाणी वेगळा झालेला आहे. आणि अजून बरेच जिल्हे या ठिकाणी आपल्याकडे स्थापन होऊ शकतात. तसे तर 36 जिल्हे आहे. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाचा विचार करता आपल्याकडे 50 जिल्हे असायला पाहिजे. अशा पद्धतीने हे जिल्हे आहेत आपल्याकडे. पुढे जाऊया आपण. गोंदिया जिल्ह्याचे विभाजन या जिल्ह्यातून झालेले आहे. आताच आपण अगोदरच्या क्वेश्चन मध्ये बघितलेलं आहे. भंडारामधून गोंदिया या ठिकाणी तयार झालेला आहे. कशामधून झालेला आहे? भंडारामधून गोंदिया. आत्ताच आपण ह्या सगळ्या जिल्ह्यावरती चर्चा केलेली आहे. महाबळेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे? महाबळेश्वर आपल्याकडे थंड हवेचं ठिकाण पण आहे, ते शिखर पण आहे. तर या शिखराची उंची या ठिकाणी जी आहे तर किती मीटर आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तर याची उंची आहे मित्रांनो महाबळेश्वर शिखराची 1438 मीटर. 1438 मीटर उंची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर शिखराची. ओके, आता आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जर आपण बघितले आणि उंच शिखर नुसार आपण या ठिकाणी जे आहे तर त्यांची उंची आणि क्रम जर बघितला तर महाराष्ट्रातील सर्वात उंचीचे शिखर पहिल्या क्रमांकाचं शिखर आहे कळसुबाई, 1646 मीटर उंची आहे आणि तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतोय. त्याच्यानंतर सालहेर नावाचं शिखर आहे सर्वाधिक उंचीच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाचं
क्रमांकाचं शिखर आहे, 1567 त्याची उंची आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये येतोय तो. तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंचीचं शिखर आहे, नाम है उसका महाबलेश्वर, 1438 जो सातारा जिल्ह्यामध्ये येतोय. चौथ्या क्रमांकाला हरिश्चंद्रगड आहे, 1424 अहमदनगर मध्ये येतोय. आणि पाचव्या क्रमांकाला सप्तशृंगी आहे, 1416 नाशिक जिल्ह्यामध्ये येतोय. आणि याच सप्तशृंगीमध्ये वनीची देवी सुद्धा आहे. एक अर्ध या ठिकाणी जे आहेत तर आपल्याकडे जे आहेत तर जे शक्तिपीठ आहेत टोटल 52 आणि त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे 3.5, त्या 3.5 पैकी सप्तशृंगीची देवी जी आहे सप्तशृंगी गडावरती तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. पुढे जाऊया आपण. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्र, महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्र तर त्यामध्ये पूर्व विदर्भ येतोय. पूर्व विदर्भामध्ये खनिज संपत्ती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळलेली बघायला मिळेल. खनिज संपत्ती या ठिकाणी जे आहेत पूर्व विदर्भामध्ये आपल्याला जास्त आहे. तर महाराष्ट्रातील खनिज साधन संपत्ती लक्षात घेऊ आपण, यामध्ये बघूया नेमकं काय आहे. तर महाराष्ट्र हे साधन संपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास 12.33% क्षेत्रावरती खनिज संपत्ती आढळते. तसं जर विचार केला तर बरेच राज्य आपण बघतो तिथे खनिज संपत्ती खूप जास्त आहे. त्या पद्धतीने महाराष्ट्रात खूप कमी आहे, परंतु आहे ती पण चांगलीच आहे. 12.33% आहे आपल्याकडे एकूण क्षेत्रफळाच्या. ओके, महाराष्ट्राची खनिज संपत्ती ही प्रामुख्याने बेसाल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रामध्ये स्फटिकयुक्त आणि रूपांतरित खडकामध्ये पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा सापडतो, मॅंगनीज सापडतो, लोह खनिज सापडतो, बॉक्साईट सापडतो. हे महत्वाचे खनिज आपल्याकडे बघायला मिळेल. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्र पूर्व विदर्भ असून यामध्ये चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ हे जिल्हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. यासोबतच आपण दक्षिण कोकण जो आहे आपला, कोकणाचे 2 भाग आहे, तळ कोकण वगैरे. ओके, उत्तर कोकण, दक्षिण कोकण. दक्षिण कोकणातले सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या ठिकाणीही खनिजे मोठ्या प्रमाणामध्ये आढळताना आपल्याला बघायला मिळेल. ओके, भारतातील एकूण लोह खनिजाच्या साठ्यापैकी महाराष्ट्रात इतके साठे आढळतात. एकूण लोह खनिजाचे साठे जर बघितले आपण 100% भारतात, तर त्यापैकी महाराष्ट्रात जे सापडतात त्याचे पर्सेंटेज किती आहे बुवा, तर त्याचं पर्सेंटेज आहे 20%. 20% लोह खनिजाचे साठे महान अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सापडतात. ओके, तर बघा लोह खनिजाबद्दल जर बोलायचं झालं तर भारतातील एकूण लोह खनिजाच्या साठ्यांपैकी 20% लोह खनिजाचे साठे महान असे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळतात. लोह खनिज कुठे कुठे आढळतो? चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि कोकणामध्ये सिंधुदुर्ग. ओके, पूर्व विदर्भामध्ये जलजन्य खडकामध्ये लोह खनिज आढळतात. यात गडचिरोली जिल्ह्याचा सुरजागड लोह खनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहे. सुरजागड लक्षात ठेवायचा आहे, जो गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतोय. चंद्रपूरमध्ये चिमूर तालुक्यामध्ये, पिंपळगाव, भिसी तसेच ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये रत्नपूर व लोहार डोंगरी येथे लोह खनिजाच्या खाणी आहे. गडचिरोलीचा जर विचार केला तर गडचिरोली व देवळगाव परिसर हा लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. येथे उच्च प्रतीची लोह खनिजे आढळतात. ओके, पुढे जाऊया आपण. गोंदियामध्ये गोरेगाव तालुक्यामध्ये मॅग्नेटाइट प्रकारचे लोह खनिज आढळते. ओके, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यामध्ये रेडी, असोली तर सावंतवाडी तालुक्यामध्ये काही ठिकाणी लोह खनिजाचे साठे आढळतात आपल्याला. कोल्हापूरमध्ये पण आहे, शाहूवाडी व राधानगरी परिसरामध्ये लोह खनिज आढळतो. या जिल्ह्यामध्ये आढळणारे मॅंगनीजचे साठे हे गोंडाईट मालेच्या खडकाशी निगडीत आहे. मॅंगनीजचे साठे गोंडाईट मालेच्या खडकाशी निगडीत आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यातील आहे बुवा? ओके, तर ते भंडारा जिल्ह्यातील आहे. कोणत्या जिल्ह्यातील आहे? भंडारा जिल्ह्यातील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कोणत्या जिल्ह्यातील? भंडारा जिल्ह्यातील. ओके, तर बघूया नेमकं काय. महाराष्ट्रातील खनिज साधन संपत्तीमध्ये मॅंगनीज बद्दल जर बघायचं झालं, मॅंगनीज बद्दल सुद्धा एमपीएससी मध्ये प्रश्न विचारून झालेले आहेत. ओके, तर भारतातील एकूण मॅंगनीज साठ्यापैकी 40% साठा एकट्या महाराष्ट्रात आहे. ओके, नुसतं महाराष्ट्रामध्ये भारतातील जेवढा मॅंगनीजचा साठा आहे त्यापैकी 40% आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये मॅंगनीजचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. भंडारामध्ये जर बोलायचं झालं तर या जिल्ह्यामध्ये आढळणारे मॅंगनीजचे साठे हे गोंडाईट मालेच्या खडकाशी निगडीत असून ते प्रामुख्याने तुमसर तालुक्यामध्ये आहे. कोणत्या तालुक्यामध्ये? तुमसर. आणि गोंडाईट मालेच्या खडकाशी निगडीत असणारे हे
या ठिकाणी आहे. नागपूरचा जर विचार केला आपण तर नागपूरमध्ये मित्रांनो या ठिकाणी जर नागपूरबद्दल जर बोलायचं झालं तर या जिल्ह्यात मॅंगनीज हे सावनेर तालुक्यामध्ये खापा गावापासून पूर्वेस रामटेक तालुक्यातील भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यापर्यंत आढळतात. हा पट्टा पुढे मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्यामध्ये कांदी, मनसळ, रामडोंगरी, कोदेवगाव, खापा या भागामध्ये मॅंगनीजचे साठे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळून बघायला मिळेल. त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी सिंधुदुर्गचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये मॅंगनीजचे साठे आढळतात. याशिवाय कणकवली तालुक्यात ही मॅंगनीजचे साठे आहे. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट आढळतो? पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईट आढळतो? कोल्हापूर, सातारा, सांगली कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतोय बुवा? त्याचं उत्तर येईल मित्रांनो वरील सर्व. इथे सांगलीमध्ये पण आढळतो, सातारामध्ये पण आढळतो, कोल्हापूरमध्ये पण आढळतो. हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर बॉक्साईट बद्दल जर बोलायचं झालं तर याचा उपयोग प्रामुख्याने ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या खनिजाचा उपयोग ॲल्युमिनियम या धातूसाठी केला जातोय बुवा? तर ते आहे बॉक्साईट. ओके, भारतातील सुमारे 21% बॉक्साईटचे उत्पादन आपल्या महान अशा महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील बॉक्साईटचे साठे उच्च प्रतीचे आहेत. ते कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये आढळतात. ओके, कोल्हापूर जिल्ह्याबद्दल जर बोलायचं झालं ओके तर या जिल्ह्यामध्ये शाहूवाडी, राधानगरी आणि चंदनगड या तालुक्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. येथील बॉक्साईटचा उपयोग इंडियन ॲल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथील ॲल्युमिनियम कारखान्यात धातू निर्मितीसाठी उपयोगात आणलं जातं. ओके, कोल्हापूरमध्ये तयार करण्यात येणारा. पुढचा आहे प्रश्न, महाराष्ट्रातील कोराडी नदीवरती कोणता प्रकल्प आहे? कोराडी नदीवरती कोणता प्रकल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल? उकई प्रकल्प, जायकवाडी प्रकल्प, नागपूर विद्युत प्रकल्प यापैकी नाही. ओके, कोणता प्रकल्प आहे? कोराडी. तर कोराडी हे ठिकाण जे आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये येईल. त्याच्यामुळे इथं सरळ सरळ नागपूर विद्युत प्रकल्प याचा उत्तर या ठिकाणी आहे. नागपूर विद्युत प्रकल्प काय आहे बघूया. ओके, स्पष्टीकरण, नागपूर विद्युत प्रकल्प भारतातील प्रमुख धरणे व नदी प्रकल्प यामध्ये आहे. उदय इदुक्की धरण पेरियार नदी केरळमध्ये आहे. उकई प्रकल्प तापी नदी गुजरातमध्ये आहे. तापी प्रकल्प तापी नदी गुजरातमध्ये आहे. कोलडेम प्रकल्प सतलज नदी हिमाचल प्रदेशमध्ये आहे. गंगासागर प्रकल्प चंबळ नदी मध्य प्रदेशमध्ये आहे. जवाहर सागर प्रकल्प चंबळ नदी राजस्थानमध्ये आहे. जायकवाडी प्रकल्प गोदावरी नदी महाराष्ट्रामध्ये आहे. टिहरी धरण प्रकल्प भागीरथी नदी उत्तराखंडमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तिलैया प्रकल्प बाराकार नदी झारखंडमध्ये आहे. तुळबळ प्रकल्प झेलम नदी जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. दुर्गापूर बैराज प्रकल्प दामोदर नदी पश्चिम बंगालमध्ये आहे. दुलहस्ती प्रकल्प चिनाब नदी जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. नागपूर विद्युत प्रकल्प कोराडी नदी महान अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. नागार्जुन सागर प्रकल्प कृष्णा नदी आंध्र प्रदेश. नाथाप्पा झकिरी प्रकल्प सतलज नदी हिमाचल प्रदेश. हे काही महत्वाचे प्रकल्प आपल्या भारतातील आहे, लक्षात राहू द्यायचे. पुढे जाऊया आपण. ज्ञानेश्वर सागर तलाव धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्ञानेश्वर सागर तलाव धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ओके, अमरावती, अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद. ओके, औरंगाबादचं नाव या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी जे आहेत तर छत्रपती संभाजीनगर आहे. ओके, आणि उस्मानाबादचं नाव या ठिकाणी आता धाराशिव या ठिकाणी आहे. ओके, तर महाराष्ट्रातील काही महत्वाचे जिल्हावार धरणे याचं उत्तर सांगायचं राहिलं. अहमदनगरमध्ये आहे. कुठे आहे? अहमदनगरमध्ये आहे ज्ञानेश्वर सागर तलाव धरण. तर यामध्ये आपण महाराष्ट्रातील काही धरणे या ठिकाणी बघणार आहोत. जिल्हावार धरणे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. अमरावती जिल्ह्यामध्ये उधर्व वर्धा धरण आहे अमरावतीमध्ये. ओके, अहमदनगर जिल्ह्याचा जर प्रकल्प बघितला तर आढळा प्रकल्प, ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण, मांडओहळ धरण, ज्ञानेश्वर सागर तळ, मुळा धरण व रुई छत्रपती धरण, लोणी मावळा धरण, विसापूर धरण, सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वर सागर तलाव, मुळा धरण अशा पद्धतीने जे आहेत हे नगर जिल्ह्यातील धरण आहे. ओके, औरंगाबाद जिल्ह्याचा जर विचार केला तर गराडा तळे, गौताळा तलाव, जायकवाडी धरण, नागद तलाव, निर्भोर तळे हे औरंगाबाद जिल्ह्यातील महत्वाचे तलाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, उस्मानाबाद जिल्ह्याचा जर विचार केला तर तेरणा धरण या ठिकाणी
ठिकाणी प्रसिद्ध आपल्याला बघायला मिळेल. कोल्हापूरमध्ये रंकाळा तलाव आहे. ओके, गडचिरोलीमध्ये दीना धरण आहे. गोंदियामध्ये इटिया दोह आहे. चंद्रपूरमध्ये पेंच असोला मेंढा आहे. जळगाव जिल्हा जर विचार केला तर आग्नावती धरण, अजनी धरण, अभोरा धरण, काळा बंधारा, कृष्णपुरी धरण, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण, जामदा बंधारा, तोंडापुरा धरण, दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा, पांजण उजवा कालवा, पिंपरी बंधारा, बहुरा, असे हे जळगाव मधले भरपूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ठाणेमध्ये भास्सा धरण महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं. धुळे जिल्ह्यामध्ये अक्कलपाडा धरण, अंचोळे वगैरे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नंदुरबारमध्ये यशवंतराव, नागपूरमध्ये उमरी कान्होजी, कामठी खैरी, कोलार, निम्नवेना नांद, पेंच तोतलादोह, पेंच रामटेक, पेंढारी धरण, मनोरी धरण, रोढोरी धरण या पद्धतीने आहे. नांदेडचा जर विचार केला इसापुरी, निम्नदुधमा धरण, विष्णुपुरी धरण. नाशिकमध्ये अर्जुन सागर, केलझर धरण, गंगापूर धरण जे मातीचं आहे, गिरणा धरण, चनकापूर धरण, लोह शिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणेगाव, काजवन, तिसगाव, ओझरखेड असे हे नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. परभणीमध्ये करपरा, लोअर दुधना, पूर्णा येलावरी, पूर्ण सिद्धेश्वर, एलदरी अशा पद्धतीने पुणे जिल्ह्यातले या ठिकाणी धरण आहे. बुलढाणामध्ये खडकपूर्णा, बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव. ओके, हे सगळे धरण या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व धरणं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. जिल्हा वाईज धरण या ठिकाणी बघायला मिळेल. अरुणावती धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ओके, आताच आपण धरण या ठिकाणी बघितलेलं आहे, त्यापैकी अरुणावती धरण या ठिकाणी यवतमाळमध्ये आपल्याला बघायला मिळेल. यवतमाळमध्ये या ठिकाणी बघायला मिळेल. आणि इथे पुन्हा 30 जिल्ह्याची यादी जिल्ह्यानुसार या ठिकाणी जे आहेत तर आपल्याला बघायला मिळेल. ओके, यामध्ये जर आपण बघितला अमरावती, ओके, अमरावती जर आपण बघितलं तर अमरावतीमध्ये आहे तो. ओके, जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सोपा प्रश्न आहे हा. औरंगाबादमध्ये जायकवाडी आहे. पैठण या ठिकाणी, ओके, पैठण नावाचं ठिकाण आहे. या पैठण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. सोपा होता हा. या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी जे आहे तर पूर्ण जिल्ह्यावाईजची यादी तुमच्यासाठी या ठिकाणी दिलेली आहे. ओके, पुढे बावडा घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? बावडा घाट, कोणता घाट? बावडा घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? कोल्हापूर सावंतवाडी, कोल्हापूर सावंतवाडी, ओके, कोल्हापूर विजयदुर्ग, कोल्हापूर खारेपाटण. ओके, तर कुठे आहे नेमका हा? तर हा कोल्हापूर खारेपाटण, कोल्हापूर खारेपाटण या दोन शहरादरम्यान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. 4 नंबरचं उत्तर याचं आहे. तर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण घाट रस्ते या ठिकाणी आहे. रामघाट कोल्हापूर सावंतवाडीच्या दरम्यान आहे. अंबोली घाट कोल्हापूर सावंतवाडीच्या दरम्यान आहे. फोंडा घाट संगमेश्वर कोल्हापूरच्या दरम्यान आहे. हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळच्या दरम्यान आहे. करूळ घाट कोल्हापूर विजयदुर्गच्या दरम्यान आहे. बावडा घाट कोल्हापूर खारेपाटणच्या दरम्यान आहे. आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरीच्या दरम्यान आहे. उत्तर तिवरा घाट सातारा रत्नागिरीच्या दरम्यान आहे. कुंभारली घाट सातारा रत्नागिरीच्या दरम्यान आहे. हाटलोट घाट सातारा रत्नागिरीच्या दरम्यान आहे. पार घाट सातारा रत्नागिरी. केळघरचा घाट सातारा रत्नागिरी. पसरणीचा घाट सातारा आणि वाई यांच्या दरम्यान आहे. फिट्स जिराळचा घाट महाबळेश्वर अलिबागच्या दरम्यान आहे. पाचगणीचा घाट पोलादपूर वाईच्या दरम्यान आहे. बोर घाट पुणे कुलाबाच्या दरम्यान आहे. खंडाळा घाट पुणे पनवेलच्या दरम्यान आहे. कुसूर घाट पुणे पनवेलच्या दरम्यान आहे. वरंदा घाट पुणे महाडच्या दरम्यान आहे. रुपत्या घाट पुणे महाडच्या दरम्यान या ठिकाणी आहे. भीमाशंकर पुणे महाड. कसारा घाट नाशिक ठाणे. नाणे घाट अहमदनगर मुंबई. थळ घाट नाशिक ठाणे. माळशेज घाट ठाणे आणि पुणे. सारसा घाट सिरोंचा आणि चंद्रपूर. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील ही काही महत्वाचे घाट आहे. कोणत्या दोन ठिकाणादरम्यान आहे ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे जाऊया आपण. हाटलोट घाट. हाटलोट घाट हा कोणत्या दोन शहराच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल? तर सातारा आणि रत्नागिरीच्या दरम्यान हाटलोटचा घाट या ठिकाणी आहे. आत्ताच आपण ती सगळी लिस्ट बघितलेली आहे. ओके, तापी नदीचे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तापी नदी जी आहे महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी किती क्षेत्रफळ या ठिकाणी व्यापते बुवा? महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती क्षेत्रफळ व्यापते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 16%.
16% क्षेत्र तापी नदी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे या ठिकाणी वापरत असते. महाराष्ट्रातील महत्त्वाचे नदी खोरे आणि त्यांनी महाराष्ट्राचा व्यापलेला भूभाग जर आपण या ठिकाणी बघितला तर त्यानुसार क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं जर कोणतं असेल तर ते आहे गोदावरी धरण 49%. त्याच्यानंतर भीमा येतो दुसऱ्या क्रमांकाला 22%. नंतर कृष्णा येतो त्याच्यानंतर 22%. त्याचं तापी येते 16% आणि नर्मदा 0.5. ओके, तर अशा पद्धतीने हे नद्यांची खोरे आहे आपल्याकडची. ओके, पुढे जाऊया आपण. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडची स्थापना. स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. ओके, यांची जी स्थापना आहे यांची स्थापना 1993 मध्ये झालेली आहे. 1993. SRT सुद्धा आपण म्हणतोय त्याला, SRT म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे. तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे विद्यापीठ आणि ते कुठे आहे आणि त्यांची स्थापना कधी झाली बुवा ते बघूया. मुंबई विद्यापीठ मुंबईमध्ये आहे. 1857 ला स्थापन झालेली आहे मुंबई विद्यापीठाची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरमध्ये आहे. 1923 मध्ये स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर पुणे विद्यापीठ ज्यांना आपण सावित्रीबाई फुले यांचं नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुण्यामध्ये आहे. 1949 ला स्थापना झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ओके औरंगाबादमध्ये आहे. 1958 मध्ये स्थापना झालेली आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये आहे. 1962 मध्ये स्थापना झालेली आहे. कर्मयोगी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीमध्ये आहे. 1983 मध्ये स्थापना झालेली आहे. महाराष्ट्रातील एकमेव मुक्त विद्यापीठ ज्या विद्यापीठाचं नाव आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ YCM नाशिकमध्ये आहे. 1989 मध्ये स्थापना झालेली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ओके उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावमध्ये आहे. ओके, आणि यामध्ये जे आहे तर आपण या विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचं नाव दिलेलं आहे. बहिणाबाई चौधरी यांचं नाव दिलेलं आहे. जळगावमध्ये आहे. 1990 मध्ये स्थापना झालेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडमध्ये आहे. 1993 मध्ये स्थापना झालेली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुण्यामध्ये आहे. 1921 मध्ये या ठिकाणी स्थापना झालेली आहे. सोलापूर विद्यापीठ ओनली 1 डिस्ट्रिक्टसाठी आहे, जिल्ह्यासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी, आणि आपण त्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आपल्याला बघायला मिळेल, ज्याची स्थापना 2004 मध्ये झालेली आहे. आणि त्याच्यानंतर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीमध्ये आहे, ज्याची स्थापना 2011 मध्ये झालेली आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? सोपा प्रश्न होता. 3,07,713 चौरस किलोमीटर आपल्या महाराष्ट्राचे क्षेत्रफळ या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारतातील एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग या ठिकाणी या क्षेत्रफळाद्वारे व्यापलेले आहे? हा प्रश्न सुद्धा सोपा आहे. हे सगळ्या गोष्टी तुमच्या पाठ झालेल्या आहे. 9.36% या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि क्षेत्रफळानुसार जे आहेत भारतातील आपला 3रा क्रमांक या ठिकाणी आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. भारताचे प्रमाण 9.36% आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी शिखराची उंची किती आहे? आताच आपण या ठिकाणी जे आहे तर बघितलेलं आहे सर्व शिखर टॉप 5चे. टॉप 5 मध्ये सप्तशृंगी या ठिकाणी जे आहे तर 5व्या क्रमांकाला येतो आणि याची जी या ठिकाणी जर आपण बघितली तर उंची 1416 मीटर या ठिकाणी आहे. ओके, हे आपण अगोदरच बघितलेले आहे. काही महत्वाच्या शिखराची उंची या ठिकाणी आपण बघितलेली आहे. ओके, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हे डोंगर आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील डोंगर रांगा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ज्या डोंगर रांगा आहे त्या डोंगर रांगाबद्दल जर बोलायचं झालं तर वेरूळ डोंगर, अजिंठा डोंगर, डायरेक्ट या ठिकाणी उत्तर एकदम सोपं होतं याचं, कारण वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्या या वेरूळ डोंगर आणि अजिंठा डोंगर मध्ये आहे आणि ते छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि जर आपण काही महत्वाचे डोंगर बघितले जिल्ह्यानुसार तर अस्तंबा डोंगर नंदुरबार मध्ये आहे. गाळना डोंगर धुळे आणि नंदुरबार मध्ये आहे. अजिंठा डोंगर औरंगाबादमध्ये, वेरूळ डोंगर औरंगाबादमध्ये, हिंगोलीचे डोंगर हिंगोलीमध्ये, मुदखेडचे डोंगर नांदेडमध्ये, गरमसूर डोंगर नागपूरमध्ये आपल्याला बघायला मिळेल. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातून GI मानांकन कोणत्या फळाला मिळालेले आहे? आपल्या महाराष्ट्रातील जालना या जिल्ह्यात कोणत्या फळाला GI टॅग मिळालेले आहे?
केळीबद्दल जर बोलायचं झालं तर जळगाव आहे, संत्रीबद्दल जर बोलायचं झालं तर नागपूर आहे. ओके, आणि मोसंबीबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही डोळे झाकून मोसंबी लिहू शकता. मोसंबीसाठी या ठिकाणी GI टॅग मिळालेला आहे तो जालना जिल्ह्याला. मोसंबीसाठी या ठिकाणी आहे. मोसंबीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये जालना जिल्ह्यामध्ये होत असते. महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे GI टॅग या ठिकाणी दिलेलं आहे. केळीसाठी या ठिकाणी जळगाव आहे. त्याच्यानंतर जळगावची वांगी, वांग्याचं भरीत सुद्धा प्रसिद्ध आहे जळगावचं, त्याला GI टॅग मिळालेला आहे. संत्रीसाठी या ठिकाणी नागपूर आहे. जालना मोसंबीसाठी आहे. लासलगाव कांद्यासाठी आहे. स्ट्रॉबेरी महाबळेश्वरसाठी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. डाळिंबासाठी सोलापूर आहे. वेंगुर्ला या ठिकाणी काजूसाठी आहे. डहाणू या ठिकाणी चिकूसाठी आहे. ओके, घोलवडचा चिकू ज्याला आपण म्हणतो. वायगाव हळदसाठी आहे आणि हळदीसाठी या ठिकाणी सांगलीला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे. नवापूर तूळसाठी, मराठवाडा केशर आंब्यासाठी आहे. त्याच्यानंतर हापूस आंब्यासाठी जर आपण बघितलं तर कोकण आहे. कोकणामध्ये रत्नागिरी आहे, देवगडचा हापूस आहे, त्यांना GI टॅग या ठिकाणी मिळालेला आहे. गुळासाठी कोल्हापूरला GI टॅग या ठिकाणी आपल्याकडे मिळालेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, त्याच्यानंतर कोलम तांदळासाठी वाडा, ओके, याला या ठिकाणी GI टॅग मिळालेला आहे. पांढरा कांद्यासाठी अलिबागला GI टॅग मिळालेला आहे. असे बरेच 30 ते 35 या ठिकाणी उत्पादनं आहे महाराष्ट्रातील ज्यांना GI टॅग मिळालेला आहे. सातारा रत्नागिरी दरम्यान हा घाट आहे. सातारा आणि रत्नागिरी दरम्यान कोणता घाट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर उत्तर तिवरा घाट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, जे सातारा आणि रत्नागिरी दरम्यान आहे. आणि आपण आता सर्व घाट या ठिकाणी बघितलेले आहे. सर्व घाटाची माहिती या ठिकाणी आपल्याला बघितलेली आहेत. ओके, तर हे काही महत्वाचे घाट आहे, महाराष्ट्रातील महत्वाची घाट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे पवन विद्युत प्रकल्प आहे. पवन विद्युत प्रकल्प या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे? जमसांडे, चाळकेवाडी, ब्रह्मणवेल, शहाजापूर. ब्रह्मणवेल, शहाजापूर कोणतं आहे तर इथे आहे जमसांडे. कोणते सांडे? जमसांडे या ठिकाणी आहेत. ओके, तर महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. तर बघा, जमसांडे हा एक पवन विद्युत प्रकल्प आहे जो सिंधुदुर्गमध्ये आहे. चाळकेवाडी नावाचा साताऱ्यामध्ये आहे. ठोसेघर सुद्धा साताऱ्यामध्ये आहे. वनकुसवडे सुद्धा साताऱ्यामध्ये आहे. ब्रह्मणवेल धुळ्यामध्ये आहे आणि शाजापूर अहमदनगरमध्ये आहे. महाराष्ट्रातील काही पवन विद्युत प्रकल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, त्याच्यानंतर खोपोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? आता आपण पवन विद्युत प्रकल्प बघितल्यानंतर खोपोली जलविद्युत प्रकल्पाबद्दल जर बघायचं झालं तर खोपोली हा जो आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. जेव्हा रायगडाला जाग येते तो रायगड जिल्हा या ठिकाणी आहे. त्या रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली आहे. तर महाराष्ट्रातील काही महत्वाचे जलविद्युत प्रकल्प खोपोली रायगडमध्ये आहे. भिरा अवजल प्रवाह रायगडमध्ये आहे. कोयना धरण सातारामध्ये एक प्रसिद्ध असं धरण आहे. कोयना सातारामध्ये आहे. तिल्लारी कोल्हापूरमध्ये आहे. पेंच नागपूरमध्ये आहे. जायकवाडी मराठवाड्यातील एक प्रसिद्ध जलविद्युत प्रकल्प जो औरंगाबाद मध्ये आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. या नद्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. खालीलपैकी कोणती नदी या ठिकाणी जी आहेत तर भीमा नदीची उपनदी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. इंद्रायणी, मुळा, पवना, कुकडी. कुकडी, पवना, मुळा, इंद्रायणी या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. चारीच्या चारी म्हणजे हे सर्वच्या सर्व या ठिकाणी जे आहेत इंद्रायणी, मुळा, पवना, कुकडी या भीमा या नदीच्या उपनद्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्रातील काही महत्वाच्या नद्या आणि त्याच्या उपनद्या या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करूया. गोदावरी नदी आहे आपल्याकडे. वारणा, प्रवरा, सिंदफना, दक्षिण पूर्णा, इंद्रावती, मांजरा, पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. तापी नदीबद्दल जर बोलायचं झालं तर गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पाझरा या तापी नदीच्या उपनद्या आहेत. कृष्णा नदीला कोयना ही एक महत्वाची उपनदी आहे. तसंच परळा, पारणा, पंचगंगा या आहेत. आता भीमा नदीबद्दल जर बोलायचं झालं इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, करहा, मुठा, नीरा या सगळ्या उपनद्या भीमाच्या. पैनगंगाच्या कन्हान, वर्धा व पैनगंगा. पूर्णा नदी काटेपूर्णा व नळगंगा. सिंदफना नदीची बिंदुसरा ही महत्वाची उपनदी आहे. मांजरा नदीला तेरणा, कारंजी, घटनी, तेरू या उपनद्या आहेत. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे? कृष्णा नदीची उपनदी या ठिकाणी तुम्हाला ओळखायची आहे तर या ठिकाणी वेरळा. कोणताला?
वेरळा ही कृष्णा नदीची उपनदी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आत्ताच आपण या ठिकाणी बघितलं, हे कोयना, वेरळा, पारणा या ठिकाणी ह्या आहेत. ओके, अमरावती विभागामध्ये ज्या जिल्हे व तालुके आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. ओके, 6 प्रशासकीय विभागामध्ये आपण जर 6 प्रशासकीय विभागाचा जर विचार केला या ठिकाणी, ओके, तर औरंगाबाद एक आहे, त्याच्यानंतर मुंबई विभाग आहे, ज्याला आपण कोकण विभाग सुद्धा म्हणतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी पुणे विभाग आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी नाशिक पुणे विभाग आहे. त्याच्यानंतर नागपूर विभाग आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे तर अमरावती विभाग आहे. ओके, आणि त्याच्यानंतर नाशिक विभाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर हे 6 विभाग या ठिकाणी आपल्याकडे आहे. त्यापैकी अमरावती विभागाचा जर विचार केला आपण तर अमरावती विभागामध्ये या ठिकाणी जे आहेत तर 5 जिल्हे आहे. किती जिल्हे आहे? 5 जिल्हे आहेत. आपल्याला कोणत्या विभागामध्ये किती जिल्हे आहेत आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा या ठिकाणी बघितलेलं आहे. 5 जिल्हे आहे अमरावती. फक्त आपल्याला जिल्हे जरी माहीत असले तरी प्रश्न येऊ शकतो. 5 कुठे आहे? यामध्ये आहे. सरळ सरळ हे लिहायचं, 5 जिल्हे आणि 56 तालुके इकडे या ठिकाणी आहे. तालुक्याच्या संख्येनुसार प्रशासकीय विभाग जर आपण बघितला तर 8 जिल्हे औरंगाबाद विभागमध्ये आहे, 76 तालुके आहे. नागपूरमध्ये 6 जिल्हे, 64 तालुके. पुण्यामध्ये 5 जिल्हे, 58 तालुके. अमरावतीमध्ये 5 जिल्हे, 56 तालुके. नाशिकमध्ये 5 जिल्हे, 54 तालुके. कोकण म्हणजे मुंबईमध्ये 7 जिल्हे, 50 तालुके या ठिकाणी आहेत. ओके, पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भातसाई, काळू या नद्या कोणत्या जिल्ह्यात आहे? भातसई आणि काळू नावाच्या नद्या आहेत. या नद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल? ओके, तर या नद्या आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये या नद्या आपल्याला बघायला मिळेल. तो कोकणातील प्रमुख नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना जर बघितलं आपण तर पालघर जिल्हा, दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा. ठाणे जिल्हा, भातसई, काळू आणि उल्हास हे ठाण्यातील काही महत्वाच्या नद्या आहेत. उल्हास नदी महत्वाची आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काल नदी आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सावित्री, जोग, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री, वाव नदी आहेत. सिंधुदुर्गमध्ये काजवी, मुचकुंदी, शुकगड, वाटून, तेरेखोल. तेरेखोलची खाडी पण आहे आणि ते सगळ्यात शेवटचा टोक पण आहे आपल्या महाराष्ट्राचा. ओके, तापी नदीचे एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटर आहे. तर तापी नदीचे एकूण क्षेत्रफळाचा जर विचार केला आपण तर 31,200 चौरस किलोमीटर क्षेत्र महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. क्षेत्रफळानुसार जर नदी खोरी जर बघितली आपण तर 69,000 चौरस किलोमीटर नुसार गोदावरी पहिल्या क्रमांकाला आहे. 46,184 चौरस किलोमीटर नुसार भीमा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. 46,182 नुसार वर्धा नदी तिसऱ्या क्रमांकावरती आहे आणि 38,000 वैनगंगा चौथ्या क्रमांकाला, 31,200 नुसार तापी 5व्या क्रमांकाला आणि 28,700 नुसार कृष्णा या ठिकाणी 6व्या क्रमांकाला नदीचं खोरं आपल्याकडे या ठिकाणी बघायला मिळेल. वर्धा नदीची लांबी किती किलोमीटर आहे? वर्धा नदीची लांबी या ठिकाणी विचारलेली आहे आणि वर्धा नदीची लांबी आपल्याकडे 455 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 455. महाराष्ट्रातील काही नद्यांची लांबी इथे दिलेली आहे. गोदावरी 668 किलोमीटर आहे समोर. ओके, पैनगंगा 495. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? प्रश्न विचारला गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती विचारलं? पैनगंगा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची तिसऱ्या क्रमांकाची नदी विचारली वर्धा. टॉप 3च्या तरी लक्षात ठेवायचं. वर्धाची 455 आहे, पैनगंगाची 495 आहे, भीमा 451 किलोमीटर, वैनगंगा 295 किलोमीटर, कृष्णा 282, तापी 208 आहे. तर ह्या लांबी लक्षात ठेवायच्या आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या खाड्या आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खाड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केळशी खाडी आहे, दाभोळ खाडी आहे, जयगड खाडी आहे. म्हणजेच याचं उत्तर येईल वरील सर्व. आणि इथे तुम्हाला कोकणातील सर्व खाड्या तुम्हाला बघायला मिळेल. उत्तर कोकणमध्ये पालघर आहे, डहाणू, दातिवरा, वसई या खाड्या आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे खाडी आहे. मुंबई शहर आणि उपनगरमध्ये मनोरी, मालाड, माहीमची खाडी आहे. रायगड जिल्ह्यामध्ये धरमतर, रोहा, पनवेल, राजापुरी, बानकोट आहे. दक्षिण कोकणाचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केळशी, दाभोळ, जयगड, भाट्ये, पूर्णगड, जैतापूर, विजयदुर्ग हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि सिंधुदुर्गमध्ये देवगड, आचरा, कला, वर्ली, कर्ली, तेरेखोलच्या खाडी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. या नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत.
गोदावरी नदीच्या उपनद्या या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. गोदावरी नदीच्या उपनद्या दक्षिण पूर्णा, प्रवरा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना. ओके, वरील सर्व बरोबर आहे. आणि आपण नद्या आणि त्याच्या उपनद्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण सगळ्यांच्या या ठिकाणी ज्या आहेत याच्यावरती बघितलेलंच आहे. ज्याच नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. पैनगंगा, मांजरा, कारंजी, काटेपूर्णा. कोणती नदी या ठिकाणी जी आहे तर गोदावरी नदीची उपनदी आहे तर पैनगंगा आहे. पैनगंगा नदी गोदावरी नदीची उपनदी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर ह्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत वारणा, प्रवरा, सिंदफना, दक्षिण पूर्णा, इंद्रावती, मांजरा, पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना. ओके, तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोणत्या नद्या वाहतात? दमणगंगा, मुचकुंदी, तानसा, काजवी. कोणत्या नद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहतात? ओके, तर या ठिकाणी जे आहे तर मुचकुंदी आहे आणि काजवी आहे. म्हणजे ब आणि ड याचं उत्तर आहे. ब आणि ड या ठिकाणी उत्तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तो कोकणातील नद्या पालघरमध्ये दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये भातसई, काळू, उल्हास आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काल आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सावित्री, जोग, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री, बाव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजवी, मुचकुंदी, शुक, गड, वाटून, कर्ली, तेरेखोल या ठिकाणी नद्या आहेत. ओके, वैनगंगा नदीचे एकूण क्षेत्रफळ 84 किलोमीटर आहे. वैनगंगा नदीचे एकूण क्षेत्रफळ जर या ठिकाणी आपण बघितलं तर 38,000 चौरस किलोमीटर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर हे या ठिकाणी आहे सगळ्यात जास्त खोरे असणारं. आता आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं. महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र भाट्ये, रत्नागिरीमध्ये आहे. नारळ संशोधन केंद्र भाट्येमध्ये आहे. ओके, तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे हे. ओके, याच्यावरती आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावमध्ये आहे. गवत संशोधन केंद्र पालघरमध्ये आहे. नारळ संशोधन केंद्र भाट्येमध्ये आहे. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धनमध्ये आहे. काजू संशोधन केंद्र वेंगुर्लामध्ये आहे. केळी संशोधन केंद्र यावलमध्ये आहे. हळद संशोधन केंद्र दिग्रसमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. पारस विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पारस विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल? तर हे आहे अकोलामध्ये. कुठे आहे? अकोलामध्ये आहे. तर औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे ते पारस. औष्णिक वीज म्हणजे दगडी कोळशापासून तयार केलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहे? सोला नावाचं, ठाण्यामध्ये एकलहरा, नाशिकमध्ये फेकरी, भुसावळमध्ये परळी, बीडमध्ये पारस, अकोलामध्ये खापरखेडा, नागपूरमध्ये तुर्भे, मुंबई उपनगर, डहाणू, पालघर, तिरोडा, चंद्रपूर. नागपूर जिल्ह्यामध्ये कोणते औष्णिक ऊर्जा केंद्र आहे? आत्ताच बघितलं आपण खापरखेडा आहे. नागपूरमध्ये कोणता आहे? खापरखेडा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. हे या ठिकाणी जे आहे तर खापरखेडा नागपूरमध्ये आहेत. ओके, त्याच्यानंतर कापसाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? कापसाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी यवतमाळ विदर्भातील या जिल्ह्याला कापसाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. कृषीशी संबंधित जो आपण लेक्चर बघितला होता त्यामध्ये याच्यावरती आपण प्रश्न बघितला होता. ओके, तशा पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्याची ओळख या ठिकाणी आहे. जसं 7 बेटांचं शहर मुंबई, 52 दरवाजाचे शहर औरंगाबाद, भारताचे प्रवेशद्वार मुंबई, तांदूळाचे कोठार रायगड, ज्वारीचे कोठार सोलापूर, कापसाचा जिल्हा यवतमाळ, चादरीचा जिल्हा सोलापूर, साखर कारखान्यांचा जिल्हा अहमदनगर, द्राक्षांचा जिल्हा नाशिक, मुंबई गवळीवाडा, परसबाग नाशिक, कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर, संत्र्याचा जिल्हा नागपूर. तर हे जिल्हे ज्यासाठी ओळखीचे आहेत ते या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यशवंत धरण या नदीवर असून या जिल्ह्यात आहे. तर यशवंत धरण कोणत्या नदीवरती आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे पेंच नदीवरती आहे हे. आणि पेंच नदी ही नागपूरमधून वाहते. नागपूर जिल्ह्यामध्ये यशवंत धरण आपल्याला बघायला मिळेल. तर काही महत्वाचे धरणं या ठिकाणी दिलेलं आहे. जलाशय व धरण महाराष्ट्रातील बाभळी प्रकल्प गोदावरी नदीवरती आहे नांदेड, भंडारदरा प्रवरा या ठिकाणी आहे अहमदनगर प्रवरा नदीवरती, गंगापूर आहे गोदावरी नदीवरती नाशिकमध्ये, राधानगरी आहे भोगावती नदीवरती कोल्हापूरमध्ये, मोडक सागर आहे वैतरणा नदीवरती
ठाणेमध्ये उजनी धरण आहे भीमा नदीवरती, सोलापूरमध्ये कोयना धरण आहे कोयना नदीवरती, सातारामध्ये जायकवाडी आहे नाथसागर गोदावरी नदीवरती, औरंगाबादमध्ये तोतला दोह पेंचमध्ये आहे, नागपूरमध्ये यशवंत धरण आहे बोर वर्धामध्ये, ओके, खडकवासला मुठा पुणेमध्ये, ओके, येलदरी पूर्णामध्ये आहे, ओके. पेंच धरण आपल्याला विचारलं होतं का, यशवंत धरण या ठिकाणी जे आहे तर ते या ठिकाणी जे आहे तर यशवंत धरण बोर वर्धावरती आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बोर वर्धा उत्तर 3 आहे याचं, बोर वर्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ओके. बोर आणि वर्धा नदी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, बोर वर्धा, ओके. सागरेश्वर यशवंतराव चव्हाण अभयारण्याची स्थापना कधी झाली? सागरेश्वर यशवंतराव चव्हाणांची स्थापना कधी झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल, ओके. तर ते 1985 मध्ये झालेली आहे, 1985 मध्ये झालेली आहे. सागरेश्वर यशवंतराव चव्हाण अभयारण्य कुठे आहे? हा कडेगाव जिल्हा सांगलीमध्ये आहे आणि हरणासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? हरिणसाठी प्रसिद्ध आहे. 10.87 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले सागरेश्वर अभयारण्य हे 1985 मध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. पुणे विभाग महाराष्ट्रातील लहान अभयारण्यापैकी एक आहे. कडेगाव, वाळवा, पल्लूस तालुक्यामध्ये याचा विस्तार या ठिकाणी आहे. सातवाहन काळातील 51 मंदिराचा समूह आहे. कराड नजीक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे ठिकाण आहे. या ठिकाणी सुमारे 700 ते 800 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिराचा एक मोठा समूह आहे. त्यात जवळपास 51 मंदिर असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे, ओके. अशा पद्धतीचा हा भाग या ठिकाणी आहे. सागरेश्वराच्या जंगलात श्वापदाची संख्या फारशी नसली तरी येथील मृगविहारामध्ये सांबर, काळवीट, भेर हे प्राणी मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, ओके. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेले शहर आपल्या सर्वांना माहिती आहे. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेले शहर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी आहे, ओके. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची टोपण नावे जर या ठिकाणी आपण बघितलं तर कुस्तीगिरांचा जिल्हा हा कोल्हापूर आहे. कुस्तीगिरांचा जिल्हा हा कोल्हापूर आहे, सोलापूर नव्हे, कोल्हापूर, ओके. वाशिम व नंदुरबार हे जिल्हे या दिवशी निर्माण झालेले आहेत. आपण जिल्हा निर्मिती अगोदरच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्यानुसार जे आहे ते 1 जुलै 1998 रोजी वाशिम आणि नंदुरबार हे जिल्हे निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळेल. 1 जुलै 1998 मध्ये आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये जिल्हा निर्मिती पूर्ण बघितलेली आहे. अमरावती विभागामध्ये जिल्हे आणि तालुके आहे 5 आणि 56. या प्रश्नाचं या ठिकाणी जे आहे ते रिपीटेशन झालेलं आपल्याला बघायला मिळेल, ओके. तर हे तालुक्यानुसार या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहे. सूर्या, वैतरणा या नद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सूर्या, वैतरणा या नद्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. कोणत्या जिल्ह्यामध्ये? ठाणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल. आता तो ठाणे जिल्ह्यामध्ये होत्या अगोदर त्या, आता पालघर जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे आता त्या? पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल, ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? सर्वात मोठे धरण आपण महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला म्हणतोय बुवा? तो सर्वात मोठे धरण सातारा जिल्ह्यामध्ये असलेले कोयना धरण हे साठवण क्षमतेच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे, ओके. महाराष्ट्रातील भातसा धरण कोणत्या नदीचे आहे? भातसा धरण हे कोणत्या नदीवरती आहे बुवा? गोदावरी नदी, कृष्णा नदी, तापी नदी की वैतरणा नदी? कोणत्या नदीवरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल? तर हे वैतरणा नदीवरती आहे भातसा धरण, ओके. भातसा धरण हे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातून वाहणाऱ्या वैतरणा नदीवरती बांधण्यात आलेले आहेत. कोणत्या नदीवरती? वैतरणा नदीवरती. महाराष्ट्रातील कोणते धरण नेहरू उद्यान या सुंदर उद्यानासाठी ओळखले जाते? असे कोणते धरण आहे जे धरण नेहरू उद्यान या सुंदर अशा उद्यानासाठी ओळखलं जातं आपल्याकडे? तर पानशेतचे धरण जे आहे, पानशेतचे धरण हे जे आहे तर या ठिकाणी जे आहे तर नेहरू उद्यान म्हणून ओळखले जाते. पुण्याजवळ असलेले पानशेत धरण हे निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखले जाते आणि त्यात नेहरू उद्यान नावाचे उद्यान या ठिकाणी आहे. पानशेत धरणामध्ये नेहरू उद्यान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, ओके. मुंबईला पाणी पुरवठा करणारे मुख्य स्रोत म्हणून महाराष्ट्रातील कोणते धरण प्रसिद्ध आहे? मुंबईला कोणत्या धरणाद्वारे पाणी पुरवठा या ठिकाणी केला जातोय?
तर मुंबईला या ठिकाणी जे आहे तर भातसा धरण या ठिकाणी जे आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये वसलेले भातसा धरण हे मुंबई आणि आसपासच्या भागाला पाणी पुरवठा करणारे प्राथमिक स्रोत आहे. त्याचं भातसा लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील कोणते धरण निसर्गरम्य परिसर आणि नौका विहार सुविधामुळे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे? कोणत्या धरणामध्ये नौका विहार सुविधा आहे बुवा आपल्याकडे? तर ते आहे विल्सन धरण. कोणतं धरण आहे? विल्सन धरण या ठिकाणी. त्यासाठी प्रसिद्ध आहे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा जवळ असलेले विल्सन धरण हे निसर्गरम्य सौंदर्य आणि नौका विहार क्रियाकलापासाठी प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्रातील कोणते धरण महाराष्ट्राची शान म्हणून ओळखले जाते? तर जायकवाडी धरण. हे धरण जे आहेत महाराष्ट्राची आन बान शान म्हणून ओळखलं जातं. छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीचं हे आहे आपल्याकडे जायकवाडी धरण. औरंगाबाद जवळ गोदावरी नदीवर असलेल्या जायकवाडी धरणाला सिंचन आणि पाणी पुरवठ्यातील महत्वामुळे महाराष्ट्राची शान म्हणून ओळखलं जातं. हे पैठणमध्ये आहे. कुठे आहे? पैठणमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. या जलाशयाला जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नाथसागर या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. मुळा नदीवरती महाराष्ट्रातील कोणते धरण बांधले गेले आहे? तर मुळशी धरण जे आहे ते मुळा नदीवरती आहे. कोणते धरण? मुळशी धरण मुळा नदीवरती बांधलेले असून ते पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका त्यामध्ये मुळशी धरण आहे. मुळा नदीवरती बांधण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्रातील कोणते धरण हे जलविद्युत निर्मिती करणारे प्रमुख केंद्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल? तर कोयना धरण आहे. जलविद्युत निर्माण करणारं हे प्रमुख केंद्र आपल्याला बघायला मिळेल. कोयना धरण हे महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण जलविद्युत निर्मिती केंद्र आहे जे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करते. बाकी अजून बऱ्याच ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे परंतु वीज निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये कोयना धरण या ठिकाणी होते. ओके, महाराष्ट्रातील कोणते धरण सह्याद्री उद्यान या सुंदर उद्यानासाठी ओळखले जाते? तर कोणतं असं धरण आहे जिथे सह्याद्री उद्यान आहे बुवा? ओके, तर तो आहे आपल्याकडे भंडारदरा धरण. कोणतं धरण? भंडारदरा धरण या ठिकाणी जे आहे तर हे सह्याद्री उद्यानासाठी आपल्याकडे ओळखलं जात असतं. भंडारदरा धरण प्रवरा नदीवरती वसलेलं आहे. कोणत्या नदीवरती? प्रवरा नदीवरती. सह्याद्री उद्यान नावाचे एक सुंदर उद्यान आहे जे त्याचे आकर्षण या ठिकाणी वाढवते. ओके, अशा पद्धतीने हे भंडारदरा धरण आहे. महाराष्ट्रातील कोणते धरण सर्वात जुने आहे आणि ते ब्रिटिश काळात बांधले गेले आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुनं असून तो ब्रिटिश काळामध्ये बांधलं गेलेलं धरण आहे धोम धरण. कोणता धरण? धोम धरण या ठिकाणी आहे. तो सर्वात जुनं असून ब्रिटिश काळामध्ये बांधण्यात आलेला आहे. तो सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवरती असलेले हे धोम धरण आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीवरती असलेले हे धोम धरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि ब्रिटिश वसाहत काळामध्ये ते बांधण्यात आले होते. महाराष्ट्राचे जलद्वार. महाराष्ट्राचे जलद्वार म्हणून कोणते धरण ओळखले जाते? महाराष्ट्रातील जलद्वार म्हणून या ठिकाणी जायकवाडी धरण ओळखलं जातंय. कोणतं धरण? जायकवाडी धरण महाराष्ट्राचे जलद्वार म्हणून या ठिकाणी त्याची ओळख आपल्याला बघायला मिळेल. औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीवरती असलेले जायकवाडी धरण हे महाराष्ट्राचे जलद्वार म्हणून ओळखले जाते. हा राज्यातील सर्वात मोठ्या जलसिंचनापैकी एक आहे आणि कृषी कार्यासाठी पाण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून या ठिकाणी काम केलं जात असतं. अशा पद्धतीचे हे महाराष्ट्रातील जलद्वार म्हणून लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया आपण. नयनरम्य परिसर आणि ऑर्थर तलावामुळे कोणते धरण पर्यटकाचे प्रमुख आकर्षण आहे? ऑर्थर तलाव. इथे काय आहे? ऑर्थर तलाव आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑर्थर तलाव कुठे आहे बुवा? तर भंडारदरा धरण इथे ऑर्थर तलाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. त्यासाठी हे धरण प्रसिद्ध आहे. ओके, अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरती वसलेले भंडारदरा धरण हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी ते ओळखले जाते. इथे जवळील ऑर्थर तलाव हे त्याच्या नयनरम्य परिसरासह अभ्यागतांना आकर्षित करतं. अशा पद्धतीने हे ऑर्थर तलाव लक्षात ठेवायचं आहे. कृष्णा नदीवरती कोणते धरण बांधण्यात आले आणि ते जलविद्युत ऊर्जेचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे?
तर कृष्णा नदीवरील धरणाचं नाव या ठिकाणी सांगायचं आहे, जिथे जलविद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. आताच आपण बघितलं की कोयना धरण या ठिकाणी जे आहेत तर कशासाठी प्रसिद्ध आहे, जलविद्युतसाठी प्रसिद्ध आहे. आणि हे कृष्णा नदीवरती बांधण्यात आलेले एक महत्वाचे धरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सातारा जिल्ह्यातील कोयना नदी म्हणजे कोयनावरती कृष्णा नदीची उपनदी आहे ती, ओके, बांधलेले कोयना धरण हे जलविद्युत ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. हा भारतातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पापैकी एक आहे. महाराष्ट्राच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो. मुंबई शहरासाठी पाण्याचा प्राथमिक स्रोत कोणता, आताच बघितलं आपण हे की भातसा धरण या ठिकाणी आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. कुठे आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये भातसा धरण आहे. हा मुंबई शहरासाठी पाण्याचा प्राथमिक स्रोत आहे. ओके, ठाणे जिल्ह्यातील भातसा नदीवरती हे भातसा धरण आहे. पिण्याच्या पाण्याचा प्राथमिक स्रोत आहे मुंबईसाठी. ओके, अशा पद्धतीचा आहे हा. कोणत्या धरणाला महाराष्ट्राची शान म्हटलं जातं, आत्ताच बघितलं आपण या ठिकाणी जे आहेत तर खडक महाराष्ट्राची शान या ठिकाणी तर जायकवाडीला म्हटलं जातं महाराष्ट्राची शान. या ठिकाणी खडकवासलाला पण म्हटलं जातं. तर पुण्याजवळील मुठा नदीवरती वसलेल्या खडकवासला धरणाला महाराष्ट्राची शान असे संबोधले जाते. हे सुंदर बाग कारंजे यासाठी ओळखले जाते, जे पर्यटक आणि स्थानिकांना आकर्षित करते बुवा. ओके, कोणते धरण जलक्रीडा आणि नौका विहार क्रियाकल्पासाठी लोकप्रिय ठिकाण आहे. जलक्रीडासाठी आणि नौका विहारसाठी प्रसिद्ध असणारं धरण कोणतं आहे, तर ते आहे पानशेत धरण. पानशेत पुणे जिल्ह्यातील अंबी नदीवर असलेले पानशेत धरण हे जलक्रीडा नौका विहार क्रियाकल्पासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. विविध जल आधारित मनोरंजक क्रियाकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी अनेक लोक भेटी देत असतात. ओके, पुढचा प्रश्न, कोणते धरण त्याच्या खडक भरण्याच्या तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे आणि सिंचनाच्या पाण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. खडक भरण्याच्या तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असणारे धरण या ठिकाणी आहे भातसा धरण. खडक भरण्याच्या तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे भातसा धरण. ओके, रॉकफिल तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले भातसा धरण त्याच्या कार्यक्षम रचनेसाठी ओळखले जाते. हे सिंचनाच्या पाण्याचे प्रमुख स्रोत म्हणून काम करतं, ज्यामुळे प्रदेशातील कृषी कुलापांना फायदा होतो. तसेच मुंबईचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा या भातसा धरणातून होतो. रॉकफिल म्हणजे खडक भरणा, या पद्धतीने ते बांधलेले आलेले आहे. कोणते धरण स्थापत्यशास्त्राच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये 13 रेडियल गेट्स अर्धवर्तुळ बनवतात. कोणत्या धरण आहे जो स्थापत्यशास्त्राच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, आणि ते दुसरं तिसरं कोणतं नसून जायकवाडी धरण आहे पैठण येथील. ओके, तर या ठिकाणी आहे जायकवाडी हे धरण स्थापत्यशास्त्राच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. तेथे 13 रेडियल गेट्स अर्धवर्तुळाकार लावलेले आहेत. हे दरवाजे नियंत्रित पाणी सोडण्यास परवानगी देतात आणि सिंचन हेतूसाठी प्रवाहाचे नियमन करण्यास सुद्धा मदत होते. ओके, वैतरणा नदीवरती कोणते धरण असून ते ठाणे जिल्ह्यात पाणी पुरवठा करते. वैतरणा नदीवरती कोणते धरण आहे जे ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करते बुवा. ओके, तर वैतरणा धरण आहे. ठाणेमध्ये भातसा पण आहे, पण ते मुंबईला पाणी पुरवठा करतं. वैतरणा धरण या ठिकाणी आहे. ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरती असलेले वैतरणा धरण हे या प्रदेशातील पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. ते पाण्यातील अनेक भागांना सिंचन, औद्योगिक उद्देशाचे आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी पाणी पुरवला जातो इथून. ओके, त्याच्यानंतर कोणते धरण एक पृथ्वी भराव धरण आहे आणि ते शांत वातावरण आणि पक्षी निरीक्षणाच्या संधीसाठी ओळखले जाते. पृथ्वी भराव धरण आहे या ठिकाणी. तर कोणतं आहे ते, तर धोम धरण आहे आणि हे सर्वात जुने पण धरण आहे. ब्रिटिश काळातले धरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवर असलेले धोम धरण हे त्याच्या शांत परिसरासाठी ओळखले जाणारे पृथ्वी भराव धरण आहे, जे निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षण आकर्षित करते. तसेच परिसरातील विविध एव्हियन प्रजाती सुद्धा पाहू शकतात या ठिकाणी. ओके, कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीचा या ठिकाणी ओळख आहे. ओके, तर कृष्णा या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं. ओके,
कृष्णा नदीला अनेकदा दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा म्हणून ओळखले जाते. ओके, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी असून सिंचनासाठी ती अत्यंत महत्वाची आहे. गोदावरीला सुद्धा दक्षिण गंगा म्हटलं जातं, ते पण लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्ठित दूधसागर धबधबा कोणत्या नदीने बनवलेला आहे? दूधसागर धबधबा कुठे आहे आणि कोणत्या नदीद्वारे तो बनवण्यात आलेला आपल्याला बघायला मिळेल? तर मांडोवी नावाची नदी आहे. या मांडोवी नदीवरती या ठिकाणी जे आहेत मांडवी किंवा मांडोवी नदी, त्याच्या या ठिकाणी मांडोवी नदी या ठिकाणी गोव्यातील तिच्या प्रवासासाठी ओळखली जाते. तरीही ती महाराष्ट्रात आणि गोव्याच्या सीमेवर स्थित दूधसागर धबधबा बनवते. महाराष्ट्रात धबधबा आहे, गोव्याच्या सीमेवरती. हा धबधबा लोकांसाठी पर्यटक म्हणून आकर्षक आहे. नदी या प्रदेशाच्या निसर्गरम्य सौंदर्यामध्ये योगदान देत असते. अशा पद्धतीची मांडोवी नदी आहे. गोदावरीची कोणती उपनदी महाराष्ट्रातील मराठवाड्याची जीवनरेखा मानली जाते? मराठवाड्याची जीवनरेखा मानली जाणारी कोणती नदी आहे बुवा? तर मांजरा नदी आहे. ही गोदावरीची उपनदी या ठिकाणी आहे. मांजरा नदी गोदावरीची उपनदी आहे. हिला महाराष्ट्रातील मराठवाडा विभागाची जीवनरेखा म्हणून संबोधले जाते. हे सिंचनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि परिसरामध्ये शेती व पिण्याच्या पाण्याच्या उद्देशाने या ठिकाणी जे आहेत तर ही पाणी पुरवत असते. ओके, त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन लोणावळा येथून कोणती नदी वाहते? ही लोणावळा, खंडाला लोणावळा आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध असं हिल स्टेशन आहे आपल्याकडे. तर या लोणावळा येथून कोणती नदी वाहते? तर उल्हास नावाची नदी लोणावळा येथून वाहत असते. उल्हास नदी महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन लोणावळा येथून वाहते. हे सह्याद्री पर्वत रांगेमध्ये उगम पावते आणि अरबी समुद्रात विलीन होण्यापूर्वी लोणावळ्यासह विविध शहरं आणि वेगवेगळ्या शहरांमधून ही जात असते. ही जी आहे तर आपल्या सह्याद्री पर्वत रांगेवरती उगम पावते आणि त्याच्यानंतर ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. ओके, कोणती नदी गोदावरीची मुख्य उपनदी आहे आणि ती तिच्या नयनरम्य दर्या आणि धबधब्यासाठी ओळखली जाते? गोदावरीची उपनदी या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. यापैकी प्रवरा, वर्धा, पेनगंगा, मुळा, मुठा. ओके, तर यामध्ये आहे प्रवरा. वेगवेगळे दर्या आहे, धबधबे आहे. या नदीवरती एक मुख्य उपनदी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. प्रवरा नदी गोदावरीची मुख्य उपनदी आहे. तिच्या नयनरम्य दर्या आणि धबधब्यासाठी ओळखली जाते. हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून वाहते आणि प्रदेशाच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर घालताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, विदर्भाची गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? विदर्भाची गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? गोदावरी, वर्धा, तापी की पैनगंगा? कोणती नदी या ठिकाणी ओळखली जाते? तर वर्धा ही जी नदी आहे विदर्भात ती गंगा म्हणून या ठिकाणी ओळख आहे वर्धा नदीची. तर महाराष्ट्राच्या विदर्भातून वाहणाऱ्या वर्धा नदीला विदर्भाची गंगा म्हणून संबोधले जाते. ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे. या प्रदेशातील सिंचन, शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी हिचा मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आपल्याला बघायला मिळेल. ओके, बोर धरण आहे वर्धा नदीवरती. ओके, महाराष्ट्रातील कोयना आणि सोळशी नद्याच्या संगमाने कोणती नदी तयार होते? कोयना आणि सोळशी नदी एका ठिकाणी येऊन त्यांचा संगम होतो. त्या संगमनाने कोणती नदी तयार होते? तर ती आहे भीमा नदी. भीमा नदी या ठिकाणी तयार होताना आपल्याला बघायला मिळेल. भीमा नदी ही महाराष्ट्रातील कोयना आणि सोळशी नद्याच्या संगमाने तयार झाली आहे. हे पुणे आणि सोलापूरसह विविध जिल्ह्यातून वाहते आणि सिंचन आणि पिण्याच्या उद्देशासाठी एक महत्त्वाचा जलस्रोत आहे. कोणती नदी महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषा तयार करते? महाराष्ट्र आणि गुजरातची सीमारेषा तयार करणारी नदी कोणती आहे बुवा? तर नर्मदा नदी आहे. सरदार सरोवर प्रकल्प याच नदीवरती आपल्याला बघायला मिळेल. जगातील सर्वात उंचीचा पुतळा, ज्याला आपण म्हणतो स्टॅच्यू ऑफ युनिटी, याच नदीच्या काठावरती बसवलेला आपल्याला बघायला मिळेल. तर गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या सीमारेषा तयार करण्याचं काम नर्मदा नदी तयार करत असते. ही भारतातील सर्वात लांब नद्यापैकी एक आहे आणि तिचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आपल्याला सर्वांना माहिती आहे. ओके, कोणती नदी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वासाठी ओळखली जाते? तिच्या मार्गावर अनेक प्राचीन मंदिरे आणि स्थळे आहे. कोणती अशी नदी आहे? ती इतिहासासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, त्याच्यानंतर संस्कृतासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तिच्या मार्गावरती अनेक प्राचीन मंदिरं आणि अनेक स्थळं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर ती नदी आहे गोदावरी नदी.
कोणती नदी? गोदावरी नदी. समृद्ध ऐतिहासिक आणि साठी ओळखली जाते. यात अनेक प्राचीन मंदिरे आहे, तीर्थक्षेत्रे आहे, ऐतिहासिक खुणा आहे, जी देशभरातील पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करत असतात. महाबळेश्वर भागामध्ये कोणती नदी उगम पावते आणि कृष्णा नदीची उपनदी आहे? महाबळेश्वर मध्ये उगम पावते, कृष्णा नदीची उपनदी आहे कोयना नदी. कोणती नदी आहे? कोयना नदी. तर कोयना नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर भागात होतो. ती कृष्णा नदीची उपनदी आहे, महाराष्ट्रातून वाहते. त्याचे पाणी कोयना धरणाने अडवले आहे, ज्यामुळे कोयना जलाशय तयार होतो. कोयना नदी तिच्या जलविद्युत क्षमतेसाठी ओळखली जाते आणि या प्रदेशात सिंचनासाठी योगदान देते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण अशा पद्धतीने महाराष्ट्रातील जवळपास भूगोलाचे बरेच महत्वाचे प्रश्न यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्यासाठी एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा नवीन प्रश्नासह भेटू. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.